मल्हार, मीरा कुठे आहे? फार मोठमोठ्या गप्पा मारत होती ना, मी हे घर वाचवेन, या घरातल्या लोकांसाठी काय वाटेल ते करेन. आता लढाईची वेळ आलेली आहे. अशा वेळेला हत्यार सोडून कुठे पळून गेली ती? मीरा पळून गेली बाबा. तिच्याने आणि मल्हार भाऊजीच्याने काही होणार नाही हे कळलं ना तिला, तेव्हा पळून गेली ती. बहिणी, वाटेल ते बोलायचं नाही. कुठे पैशांची सोय होतीये का ते बघायला गेली असेल ती. मग का लागत नाही रे तिचा फोन? अशी कशी कोणाला न सांगताच एकदम गायब झाली रे? अरे एवढ्या वेळात ती घरी यायला पाहिजे होती. कायमची पळून गेली ती. अरे हा आजी, अरे दागिने बिगिने चेक करा घरात आहेत की नाही, का गेली घेऊन? बहिणी, वहिनी काय वहिनी भाऊजी? नवऱ्याचं घर आता बुडणार आहे हे कळल्यानंतर पळून गेले तुमची बायको. मी बघा, मी आहे ना अजून या छताखाली. हा, घर जातंय तरी पण मी यांची साथ द्यायला इथेच आहे. तुमची मीरा गेली पळून. एक नंबरची स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे तुमची बायको मीरा. जोपर्यंत तुमचा उपयोग होता तोपर्यंत तिने केला. आता ती गेली दुसऱ्याकडे. बस. काय चाललंय? किती बोलताय माझ्या मुलीला? खूप वेळ ऐकून घेते मी. आता माझ्या मुलीबद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. जेवढं तोंड चालवलं ना तुम्ही सगळ्यांनी, एवढेच हात चालवले असते ना तर या घराला हातभार लागला असता सगळ्यांचा. ए काय ग, तुझा काय संबंध आमच्या घरातल्या गोष्टीमध्ये बोलायचा? हे सगळं जाऊ ना तुझ्या पोरीला बोल. कुठे आहे तुझी पोरगी? गेली ना, पळून गेली. तिचं काहीही चुकलेलं नाहीये, तुम्ही तिच्यावर आरोप करताय. तीच तुमचं हे घर वाचवणार आहे. कसं वाचवणार आहे? पळून जाऊन. हे कपना, मला घे. काय काय आहे? हे कसले पेपर्स आहेत? तुमच्या घराचे कागदपत्र आहेत हे. आता तुमचं घर कोकोच्या ताब्यात नाहीये. हा, तुमच्या घरावरची जप्ती रद्द आहे, रद्द. पण हे पेपर्स तुम्हाला दिले कोणी? मीराने दिलेत मला. हे कागद कुठून आणले? काय केलं मीरानं? आमच्या घराण्याचं तोंड काळं नाही ना केलं? मला आत्तापर्यंत वाटत होतं की माझी मुलगी योग्य घरात पडलीये, पण आत्ता कळली मला तुम्हा सर्वांची मानसिकता. खरं सांगू, कोणाचीच लायकी नाही हो माझ्या मुली बरोबर राहायची. आणि काय म्हणाला तुम्ही? माझ्या मुलीनी तोंड काळं केलंय का? नाही. नाही, उलट तिने तिच्या स्वतःच्या प्रेमाचं बलिदान दिलं, स्वतःचं सर्वस्व पणाला लावलंय तिने. उलट तिने तिचे काळी चिरून तुमच्या ताटामध्ये वाढून ठेवलं. अरे तुम्हा सर्वांसाठी तिने तिचं आयुष्य, तिचं स्वप्न, तिचा मल्हार, आपले आई वडील, आपलं कुटुंब, सगळं पणाला लावलं. का? हे तुमचं घर वाचवण्यासाठी. काकू, काकू, मीरा कुठे? काकू सांगा ना, मीरा कुठे? कसं सांगू? शपथ घातलीये तिने मला, मल्हार. कोको सोबत डील केलीये तिने की तुमच्या घराच्या बदल्यात ती हा देश कायमचा सोडून जाईल. आणि ती गेली. अजून कोणाला काही बोलायचंय मीराबद्दल? बोला ना, अजून कोणाला काही बोलायचंय का माझ्या मीराबद्दल? काही आरोप करायचे राहून गेले असतील तिच्यावर तर तेही करून टाका. कारण
तशी माझी मीरा नाहीच आहे ना इथे. ती निघून गेली. तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला मिळालं. तुम्हाला तुमचं हे घर मिळालं. मीरा नको होती ना या घरात, ती पण निघून गेली. माझी मीरा बिचारी अनोळखी ठिकाणी कुठेतरी थांबून हा विचार करत बसली असेल की मी एक घर वाचवलं. पण ज्या माणसांसाठी तिने हे घर वाचवलं ती माणसं तिच्याबद्दल काय विचार करतात याची ती कल्पना सुद्धा करू शकत नाही. तिने तिचं सगळं आयुष्य पणाला लावावं इतके लायकच नाही आहात तुम्ही कुणी. पण काही झालं ना तरी मी मीराला कुठेही जाऊ देणार नाही. मी मीराला शोधून काढणार. काकू मला सांगा मीरा कुठे. काकू मला सांगा मीरा कुठे. एअरपोर्टवर. थँक्यू. चला. अहो मॅडम, रोज एवढं ट्रॅफिक नसतो या वेळेला, पण आज आपलं नशीब जरा प्रॉब्लेम मध्ये दिसतंय. ताई, हे गुलाब घ्या ना प्लीज. अहो जादूचे गुलाब आहेत. हे बघा, तुम्ही जर हे गुलाब कोणाला दिलं ना तर ज्यांचा तुमच्यावर राग आहे ना, अहो तो कुठच्या कुठे दूरवर पळून जाईल. हा अहो खरंच सांगतोय. थांबा, मी तुम्हाला निवडून देतो मस्तवाला गुलाब. हे बघा, हे खूप भारी आहे. हो ताई, हो लवकर घ्या की सिग्नल सुटायची वेळ झाली. हा हाच होता का तुमचा मास्टर स्ट्रोक? चांगलंच काम केलं हो तुम्ही. आता अजून एक मोठा मास्टर स्ट्रोक बघ. बाय द वे, तुझे सासरे आहेत ना घरी? आहेत. आणि बाकीचे सगळे? हा, घरीच आहे. आता धमाका होणार आहे. धमाका. मिस्टर वसईकर, तुम्ही माझ्या घरात काय करताय? तुम्हाला काय वाटलं हे मी घर असंच जाऊ देईन? मीरा आणि मल्हारला एकमेकांपासून तोडणं इतकंच इंटेन्शन होतं माझं. त्या मीरामुळे माझा मुलगा माझ्यापासून तुटलाय आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुमची मीरा गेली देश सोडून. आता तिला काय कळणार आहे? तिला दिलेले घराचे पेपर्स खोटेत. एवढी कसली गडबड लागली रे तुला? सिग्नल तोडलास? दादा प्लीज, उशीर होतोय, चला ना लवकर.
अहो आता पोलिसांनीच गाडी थांबवली, त्याला मी काय करणार? सर माझी फ्लाईट सुटेल, जो काही फाईन असेल ना तुम्ही मला सांगा, मी भरते, पण प्लीज आम्हाला लवकर जाऊ द्या प्लीज. ठीक आहे. मॅडम प्लीज प्लीज असं करू नका हो. तुमच्या सांगण्यावरून मीरा घर सोडून गेली आहे ना, मग प्लीज असं नका वागू. का फसवताय आम्हाला? बास हो, बास झाल्या त्या गयावया. मला अजिबात तुमची दया येत नाहीये. वाटलंच होतं त्या मीराने हे सगळं मुद्दाम केलंय. तिला ना या सगळ्यातनं सुटायचं होतं. तिला नक्की माहित असणार या खोट्या पेपर्स बद्दल. तुम्हाला पण माहित होतं ना? हा सांगा ना, तुम्हाला पण माहित होतं ना पेपर्स खोटे आहेत? काय डील झाली होती? काय हो सांगा ना, काय डील झाली होती तुमच्यात? वैशो, तोंड बंद ठेव. खरं तेच बोलते मी, कळलं तू ना? गप्पा बस. हे सगळ्यांनी गप्प बसा. माझ्या घरात मला भांडण झालेली चालणार नाहीत. मी कोमल कोलते हे घर जप्त करते. मीरा आणि मल्हार, तुमचा गेम ओव्हर. आपल्यासाठी केलं मी, तुझ्यासाठी, आपल्या घरासाठी. मीरा, मी तुला घेऊन जायला नाही आलोय, तुला निरोप द्यायला आलोय. तू बरोबर आहेस ग, नेहमीप्रमाणे तू बरोबर आहेस. तू दुसऱ्यांसाठी जगतेस ना. तू महान आहेस, तू किती ग्रेट आहेस, तू सगळ्यांसाठी सॅक्रिफाईस करतेस. तू सिद्ध केलंस आज पण ग. पण ज्या लोकांसाठी तू हे सगळं केलंस ना, त्यांना तुझी काडी मात्र किंमत नाहीये. आणि ज्याला तुझी किंमत होती ना मीरा, तो माणूस तिथे तुझ्याशिवाय कसा जगणार आहे याचा विचार पण नाही केलास तू. नाही पण तू करेक्ट आहेस, तू बरोबर आहेस. तू जा, बाय.